दारू पिणारे कोण असतात हो? वा, विठाल विठाल. बरं झालं बाबा, चांगलं उत्तर दिलं तुम्ही. कोण असतं? जे पिणारे असतात महाराज. मी बोलत नाही, शास्त्राचं प्रमाण आहे ते सांगतात. मरकटस्य सुरापानम तन्मे वृश्चिक दंशनम. अगोदरच माकड त्याने महाराज त्याच्यामध्ये थोडीशी दारू प्याली आणि दारू पिल्यानंतर काय झालं महाराज? त्याला मध्ये विंचू चावला. आता अगोदर माकड त्याला मध्ये विंचू चावला, तन्मध्ये भूत संचारम. आता त्याच्यामध्ये अंगामध्ये भूत आलं. आता भूत आल्यानंतर यदवा तदवा भविष्यती. आता सांगा ते माकड महाराज ते असणार बसून महाराज हरिमुखी म्हणा म्हणाल का? म्हणत नाही महाराज. त्याचे सगळे रूप दाखवत त्यानं. विठाल विठाल. काही न करणार ते महाराज त्याच्या पलीकड माणसाचं मन चंचल आहे. बघा ज्ञानोबा सांगतात, या मनाचा कीर चपळ स्वभावाची गा. हा मनाचा असणारा स्थिर असणारा स्वभावच आहे. किती मन चंचल आहे महाराज. ज्ञानोबारांनी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. काय झालं? एक माकड आणि माकडीचा विवाह झाला म्हणे बरं का. आणि विवाह झाल्यानंतर लग्न झालं. त्या दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला. आणि संसार सुरू झाल्याबरोबर कालांतराने ते गारुड्याच्या खेळामधला हा दृष्टांत माऊलीने आपल्याला सांगितला. मग ते सगळं होता 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 गंमत अशी झाली. एका दिवशी महाराज ते माकड मरून गेलं गोष्टीमध्ये. आता मरून गेल्यानंतर ती माकडी खेळ पाहणाऱ्या जवळ जाते. बघावं म्हणले, आमचा एकच नवरा होता म्हणले, असं कसं झालं काय बाबा काय सांगावं म्हणले. आता आमचे लहान लहान लेकर आहे. आता सगळं पुढचा आमचा संसार अवघड आहे. काही करा बाबा म्हणले, कोणीतरी 4 आणे 8 आणे रुपये द्या. आता याचं पुढचं सगळं करायचं, आमच्याजवळ काहीच नाही. म्हणून ते सगळ्याला महाराज ते मागत फिरते बरं का माकडी. आणि ते मागत फिरता फिरता माकड महाराज मेलेलं नाटक केलेलं माकड झोपते. आता लोक पैसे कशा करता दिले? तो माकड जिवंत आहे म्हणून की मेले म्हणून? कशा करता दिले? तुमच्या माझ्यासारखे शाने पैसे त्यांना, ते मेलेलं आहे म्हणून. मग ते महाराज ही माकडीन पैसे मागता मागता ते माकड कान खाली. त्यात पैसे कोण देईल सांगा? आता सांगा महाराज पैसे मिळतील का? तिनं आपलं दुकान कशावर चाललं होतं? तिचं त्याच्यावर आपलं दुकान चाललं होतं. आता दुकानावर जर झाड पडल्यावर महाराज दुकान चलल का हो? तसं माऊली सांगतात, बाबा या मनाचा विचार करत असताना हे मन कसं आहे? पर्या मनाची एकनिके जे गुढीची आठाया सुखे परी अनुभवाची कौतुके दावीत जाईजे. प्रत्येक क्षणाक्षणाला असणारं महाराज दुसरे असणारे विषय आपल्या डोळ्यासमोर ठेवतं आणि त्याच्यातून असणारं महाराज आपल्याला असणारे मन वेगवेगळ्या प्रकारचं असणारं दे दाखवलं की दुसरं जातं, दुसरं बघितलं की तिसरं जातं. एका ठिकाणी मन बसत नाही महाराज. धरू जाता संगतवतो होय बाधक. म्हणून माझे तुकोबार सांगतात, या मनावरती त्याची कृपा पाहिजे. त्यानं कृपा केला तर परमार्थ कळता येतो. मनुराजा एक देह मनुराजा एक देह